श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 14वा अकस्मित अरिष्टांचे निरसन करणारा अध्याय 14वा श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एक चित्ते परियेसा। जय जय जी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी येसे। उद्धार विथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी। पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रती। एकोणी शिष्याचे वचन संतोष सिद्धापन गुरु चरित्र कामधेनु गान सांगत झाला विस्तारोनी। एक शिष्य शिरोमणी विद्या गेली त्याचे भुवनी दयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विज्वर पूजा केली विचित्र म्हणून आनंदे परियेसा। तया साई देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी। एकोणी श्री गुरुचे वचन साई देव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा। जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माये दिसती नरू वेदा अगोचरू तुझा महिमा। विश्वव्यापक तुझी ओशी ब्रह्मा विष्णू योमकेसी धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया। तव महिमा वर्णवयासी शक्ती देची आम्हासी मागतो एक तुम्हासी कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सुख्य पुत्र पुत्री अंती द्यावी सदती। एशी विनंती करुणी पुनर्पि विनवी करुणा वचनी सेवा करितो द्वारी अवनी महापूर सेतो। प्रीती समस्तरी ब्राह्मणासी घात करितो जो बहुवशी याची कारणे आम्हासी बोलवितसे परियेसा। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण बेटी झाली तुमची म्हणून मरणतेचे आम्हासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न म्हणूनिया। भय सांडुनी त्वा जावे क्रूर येवना बेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनर्पि पाठवील आम्हा प्रती। जोवरी परतुनी तू येसी असो आम्ही भरवसी तू आली या संतोषी जाऊ मग येथुनिया। निज भक्ता मुसा तुची होशी परंपरी वंशावंशी अखिलाभीष्ट तू पावसी वारे संतती तुझी बहुत। तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पुत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी निरोगी शतायू नांदेल। केसावर लादून निघे साई देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी। कालांतक यम देखा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता केसा ज्वाला रूप होता झाला। बिनमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु द्यातसे। कोप आलिया ओरंबयासी केली स्पर्शे अग्रीशी श्री गुरु कृपा से दयासी काय करील यवन दुष्ट। गरुडाची या पिलियासी सर्प केसालसी तेसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एकांदे सिंहासी
नाही एरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्याशी करी काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरु स्मरण भय कैचे तया दारुण काळ मृत्यून बाधो दान अपमृत्यू काय करील ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन करील काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे भय नाही तया एशिया परी तो यवन ग्रही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाला होऊन त्यासी जागृत होऊन परियसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तैवेळी मरण नसे काही मने शास्त्र मारितो घाई खेदने करीतो अवेय पायी विप्रे कापनासी मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी मने स्वामी तुची माझा तू ते पासारिले ते गवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊ निरूप देती तैवेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाईल वकर श्री गुरुचे दर्शनासी देखोनिया श्री गुरुनी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अध्यावंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विज अश्वसिती दक्षिण दिसे जाऊ मनती स्नान तीर्थ यात्रेसी एकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपणा येईन समागमे तुमचे चरण विने देखा राहून क्षके क्षलयका संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू उद्धाराया सागरासी गंगादी भूमिसी तेसा स्वामी अम्मासी दर्शन उद्धार आपुल्या भक्त वत्सल ख्याती आम्हा सांडणे काय निती सवेची येऊ हे निश्चिती मरुनी चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनेसी श्री गुरु मनती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असली दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ब्राह्मा समित वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाग देती तैवेळी एशिया परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वेगनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्य समावेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वेगनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरु चरित्र वर्णन सिद्ध मुनी विस्तारोन सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांगत असे अपरंपार मन करून एकाग्र एका श्रोते सकळिक वसा सरस्वतीचे तिरी साय देव साचारी तया गुरुते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली गुरु चरित्र अमृत साय देव अख्यानेथ यवन भय रक्षित थोर भाग्य तयाचे
इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने दुष्ट यवन शासन नाम चतुर्दशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय तीर्थमस्तु ओवी संख्या 51।